प्रणालीसह ऊर्जा म्हणून पुनर्जन्म. धडा 1. ऊर्जा म्हणून पुनर्जन्म. चॅप्टर 1. रिइन्कार्नेटेड एज अन एनर्जी. अधिक सामग्री शोधत आहात. आम्ही तुम्हाला हवे ते असू शकते. अधिक सामग्री शोधत आहात. आम्ही तुम्हाला हवे ते असू शकते. डिस्कव्हरी फील्ड. बूम. प्राणीसंग्रहालयाच्या आतील झेब्राच्या वेढ्यात आकाशातून काहीतरी पडले. रात्रीची वेळ होती आणि बहुतेक कामगार प्राणीसंग्रहालयातून बाहेर पडले होते. प्राणीसंग्रहालयातील प्राण्यांची काळजी घेऊन रात्रभर काम करण्याचा निर्णय घेणाऱ्या वरिष्ठांशिवाय निंग रुओगोंग ही एकमेव व्यक्ती होती. त्याचं असं घडलं की तो लहानसा बूम ऐकून घराजवळ आला होता. अरे निंग, तुम्ही जाऊन ते काय होते ते तपासू शकता का? वरिष्ठ थोडे दूरवरून बोलले. ठीक आहे. निंगने पिंजऱ्याचे कुलूप उघडले आणि झेब्रा आधीच झोपले असतील या आशेने हळूहळू आत गेला. दुर्दैवाने ते नव्हते. त्याने पॅकच्या मध्यभागी पाहिले आणि आकाशातून काहीतरी पडताना एक लहान विव दिसला. विमानाने काही भाग टाकला का? त्याला आश्चर्य वाटले. तो थोडा जवळ गेला आणि त्याला जाणवले की विवराच्या मध्यभागी एक काळा घन आहे ज्याचा पृष्ठभाग अतिशय पॉलिश आहे. 1 टन प्रकाश प्रतिबिंबित करतो. ते काय आहे? तो उत्सुक झाला आणि थोडा जवळ आला. झेब्रा काही कारणास्तव क्यूबला घाबरून बाजूला गेले होते. निंगला मात्र ते दिसले नाही. त्याचे क्यूबवर खूप लक्ष होते. तो घनापर्यंत पोहोचला आणि आश्चर्यचकित झाला. गरम आहे का? पृथ्वीवर पुन्हा प्रवेश केल्यावर स्पेसशिप जळतात. मला आश्चर्य वाटते की ते देखील थोडेसे जळले आहे का? त्याने त्याला पूर्णपणे स्पर्श करण्यापूर्वी थोडासा टॅप देण्याचा निर्णय घेतला. टॅप करा. ते गरम नाही. खरं तर थंडी आहे. त्याला आश्चर्य वाटले. अचानक घन चमकू लागला. ट्यूबमधून निळा प्रकाश एका सेकंदासाठी चमकला आणि नंतर तो पुन्हा मेला. काय होतं ते? तो उत्सुक झाला आणि त्याने ते उचलण्याचे ठरवले. जेव्हा तो त्याच्याकडे पोहोचला तेव्हा अचानक घन व्यावहारिकपणे एका काळ्या द्रवात वितळला आणि त्याचा हात पकडला. अरह! तो भयभीतपणे किंचाळू लागला आणि द्रव काढून टाकण्यासाठी वेडसरपणे हात हलवू लागला. काय झालं? निंग. दूरवर असलेल्या ज्येष्ठानेही निंगचा किंचाळ ऐकला म्हणून ओरडायला सुरुवात केली. अचानक त्याच्या मनात काहीतरी निंग ऐकू आले. पेक्षा कमी ऊर्जा प्रणाली प्राप्त केल्याबद्दल अभिनंदन. पेक्षा जास्त. पेक्षा कमी सिस्टमच्या सर्व क्षमता सध्या अक्षम आहेत. पेक्षा जास्त. पेक्षा कमी अट पूर्ण झाल्यावर सिस्टम सक्रिय होईल. पेक्षा जास्त. अरह! काय होत आहे न कळत तो अजूनही ओरडला. निंग ओरडणे थांबवा, नाहीतर. वरिष्ठ हे बोलत असतानाच सर्व झेब्रा त्याच्या दिशेने धावत येताना दिसण्यासाठी निंगला डझनभर पावलांचा आवाज ऐकू आला. ते त्याच्याजवळ पोहोचताच झेब्रा मागे वळले आणि प्रत्येक बाजूने त्यांच्या मागच्या पायांनी त्याला लाथ मारली. त्याच्या ओरडण्याने ते घाबरले होते आणि धमक्यातून सुटका करून ते स्वतःचा बचाव करण्यासाठी आले होते. नाही, तो मृत्यूपूर्वी आपले वाक्य पूर्ण करू शकला नाही. पेक्षा कमी अभिनंदन, तुमचा मृत्यू झाला. पेक्षा जास्त. तथाकथित यंत्रणा पुन्हा एकदा बोलू लागली. फक्त ते बोलणे ऐकण्यासाठी वापरकर्ता आता जिवंत नव्हता. पेक्षा कमी ऊर्जा प्रणाली आता सक्रिय झाली आहे. पेक्षा जास्त. पेक्षा कमी तुम्ही प्रणालीद्वारे पुनर्जन्म घेत आहात. पेक्षा जास्त. पेक्षा कमी कृपया पुनर्जन्मासाठी एक स्थान निवडा. पेक्षा जास्त. पेक्षा कमी. पेक्षा जास्त. पेक्षा कमी होस्टने वेळेत स्थान निवडले नाही. पेक्षा जास्त. पेक्षा कमी प्रणालीने पुनर्जन्मासाठी स्थान म्हणून यादृच्छिकपणे तुम्ही या ग्रहाचा दक्षिण खंड निवडला आहे. पेक्षा जास्त. लेस देन टेलिपोर्टिंग ग्रेटर दॅन. लेस देन टेलिपोर्टेशन यशस्वी ग्रेटर दॅन. लेस देन तुम्ही आता दक्षिण खंडात आहात. ग्रेटर दॅन. पेक्षा कमी अभिनंदन, तुमचा एक ऊर्जा म्हणून पुनर्जन्म झाला आहे. पेक्षा जास्त. मी कुठे आहे? निंग रुओगोंगने डोळे उघडले, किंवा किमान त्याला वाटले की त्याने तसे केले. परंतु आजूबाजूला अजूनही अंधार होता. त्याला काहीही ऐकू येत नव्हते. वास घेता येत नव्हता किंवा चवही येत नव्हती. त्याला काहीच जाणवत नव्हते. त्या झेब्रांनी माझ्यावर हल्ला केला, बरोबर. मी अर्धांगवायू आहे का? निंगला नवल वाटायला लागलं. किंवा मी मेला आहे. कसे? त्याने शक्य तितके लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला. जेव्हा झेब्राने त्याच्यावर हल्ला केला तेव्हापासून त्याने त्याच्या मनातील घटना परत खेळायला सुरुवात केली. अचानक त्याला आवाज ऐकल्याचे आठवले. बदल काहीतरी. ते सिस्टीम म्हटले का? पेक्षा कमी ऊर्जा प्रणाली आता तुमच्यासाठी उपलब्ध आहे.
पेक्षा जास्त. त्याच्या डोक्यात आवाज आला. कोण म्हणाले? तो मनातल्या मनात ओरडला. काही कारणास्तव त्याचे तोंड काही बोलत नव्हते. कदाचित तो खरोखर अर्धांगवायू झाला होता किंवा मेला होता. तुमच्या ब्राउझिंग इतिहासावर आधारित आमच्याकडे कोणती वैयक्तिकृत सामग्री आहे ते पहाई. तुमच्या ब्राउझिंग इतिहासावर आधारित आमच्याकडे कोणती वैयक्तिकृत सामग्री आहे ते पहा. डिस्कव्हरी फील्ड पेक्षा कमी मी ऊर्जा प्रणाली आहे. एक प्रणाली जी तुमचा एक भाग आहे पेक्षा जास्त. त्याने पुन्हा एकदा आवाज ऐकला. तू कोण आहेस? त्याने विचारले. लेस देन मी ऊर्जा प्रणाली आहे, एक प्रणाली जी तुमचा एक भाग आहे ग्रेटर दॅन. त्याच्या मनात तेच उत्तर पुन्हा पुन्हा उमटले. काय होत आहे ते त्याला समजत नव्हते. ऊर्जा प्रणाली म्हणजे काय? त्याने विचारले. पेक्षा कमी ऊर्जा प्रणाली ही अशी प्रणाली आहे जी तुम्हाला तुमच्या मृत्यूनंतर ऊर्जेमध्ये बदलते. पेक्षा जास्त. पेक्षा कमी एक ऊर्जा म्हणून तुम्ही यापुढे मृत्यूची चिंता न करता कायमचे जगू शकता. पेक्षा जास्त म्हणून मी खरोखरच मरण पावले, तो खील झाला. मी सध्या एनर्जी आहे असं म्हणताय. याचा अर्थ काय? आता मी माणूस नाही का? त्याने विचारले. पेक्षा कमी होय. तुम्ही आता एक ऊर्जा आहात जी कधीही मरू शकत नाही आणि फक्त बदलू शकते. पेक्षा जास्त. पेक्षा कमी सिस्टीमची कार्य पूर्ण केल्यानंतर तुम्ही मनुष्य बनू शकता. पेक्षा जास्त. निंगला जरा कुतूहल वाटलं. कोणते काम? त्याने विचारले. पेक्षा कमी कृपया सिस्टममधील तुमची कार्य तपासण्यासाठी स्थिती कमांड वापरा. पेक्षा जास्त. ठीक आहे. स्थिती. अचानक त्याला प्रथमच प्रकाश दिसतोय असे वाटले. त्याच्या मेंदूत माहितीचा गुच्छ दिसू लागला. स्थिती. ऊर्जा 1. कार्य 9 अधिक ऊर्जा गोठा करा. बक्षीस. तुम्हाला श्रवण संवेदना प्राप्त होतात. दुकान. लॉक केलेले. सिस्टम रात्रीचे 3:22 मध्ये अनलॉकच होईल. निंगने स्थिती पाहिली आणि आश्चर्यचकित झाले. ऊर्जा 1 चा अर्थ काय? त्याने यंत्रणेला विचारले. पेक्षा कमी ऊर्जा काउंट तुमच्याकडे किती ऊर्जा आहे हे दर्शवते. ऊर्जा हे ऊर्जा प्रणालीसाठी चलन आहे. तुम्ही ऊर्जेने अनेक गोष्टी करू शकता. पेक्षा जास्त. अरे, आणि मला अधिक ऊर्जा कशी मिळेल? त्याने विचारले. पेक्षा कमी आपण स्वतः ऊर्जा गोळा करू शकत नाही. तुम्हाला सध्या ऊर्जा गोळा करण्यासाठी नशिबावर अवलंबून राहावे लागेल. अरे, त्याने पुन्हा एकदा स्टेटस पाहिलं. दुकानाला कुलूप आहे का? मला अधिक ऊर्जा मिळाल्यानंतर कदाचित ते अनलॉकच होईल. प्रणाली म्हणाली. ऊर्जा एक चलन आहे. दुकानात नाही तर चलने कुठे वापरायची? सिस्टम अनलॉकच होईल म्हणजे काय? सिस्टम आधीच अनलॉकच केलेली नाही का? पेक्षा कमी